शिवक्रांती टीव्ही न्यूज अन्याय अत्याचार बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज। शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 78 0। नमस्कार, जय ओबीसी। मी सत्यशोधक शंकरराव लिंगे, राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय माळी महासंघ। आज आपणास एक सूचना, आवाहन, विनंती करण्यासाठी आपल्या समोर आलेलो आहे। येत्या बुधवारी 29 ऑक्टोबर 2025 रोजी नांदेड येथील कृषी उत्पन्न बाजार समिती नवा मोंढा अण्णाभाऊ साठे पुतळ्याजवळच्या पटांगणावर सकल ओबीसी समाजाचा महा एल्गार मोर्चा निघत आहे। या मोर्चाला संबोधित करण्यासाठी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर, काँग्रेस पक्षाचे नेते माननीय विजयजी वडेट्टीवार, ओबीसी योद्धा मोरक्या प्राध्यापक लक्ष्मण हाके सर, ओबीसी योद्धा आपल्या सर्वांचे नेते माननीय नवनाथ आबा वाघमारे यांच्या समेत मी स्वतः सत्यशोधक शंकरराव लिंगे, राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय माळी महासंघ उपस्थित राहणार आहोत। या मोर्चामध्ये प्रमुख मागण्या, जो 2 सप्टेंबर रोजी महाराष्ट्र सरकार आणि मराठा मंत्री गटाची उपसमिती, या समितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी एक ओबीसीच्या विरोधात काळा जी.आर. काढलेला। या जी.आर.मुळे आपल्या मुलाचं शिक्षणाचं आरक्षण, नोकऱ्यातील आरक्षण आणि स्थानिक स्वराज्य संस्थातील आरक्षण हे धोक्यात आलेलं आहे। यासाठी सकल ओबीसी समाजाचा लाखोचा महा एल्गार मोर्चा या नांदेड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पटांगणावरून जिल्हाधिकारी कार्यालयावर निघणार आहे। या मोर्चामध्ये प्रमुख मागणी 2 सप्टेंबरचा काळा जी.आर. हैदराबाद गॅजेट रद्द करा। महाराष्ट्रात ओबीसीची जातनिहाय जनगणना करा। ओबीसीच्या विद्यार्थ्यांसाठी तालुक्याला 1, जिल्ह्याला 2 अशी वसतिगृह त्वरित निर्माण करा। 58 लाख कुणबी ज्या बोगस नोंदी आहेत, ज्या खोट्या नोंदी आहेत, त्या त्वरित रद्द करा इत्यादी मागण्या घेऊन लाखोचा मोर्चा या नांदेड शहरामधून जिल्हाधिकारी कार्यालयावर निघणार आहे। मी या मोर्चाला जाणार आहे, तुम्ही पण या। सर्व आपल्या सकल ओबीसी समाजाला, मित्रांना, सर्वांना घेऊन या, हीच विनंती आपणाला करतो। जय ज्योती, जय क्रांती, जय भीम, जय संविधान, जय ओबीसी, जय भारत। धन्यवाद।